कोडिंग म्हणजे काहीतरी खूपच अवघड, रॉकेट सायन्स वगैरे असं वाटतं ना कधी-कधी? जसं की ही एक गुप्त भाषा आहे, जी फक्त काही हुशार लोकांनाच कळते. पण आज आपण हाच गैरसमज दूर करणार आहोत. चला, संगणक विज्ञानाच्या या इंटरेस्टिंग दुनियेत एक चक्कर मारून येऊया? हो, खूप लोकांना असंच वाटतं की कम्प्युटर सायन्स म्हणजे फक्त टेक एक्सपर्ट्सचं काम. पण खरंच तसं आहे का? चला, बघूया खरं काय आहे ते. कॉम्प्युटर सायन्स म्हणजे काय? डोळ्यासमोर येतं की कुणीतरी एका अंधाऱ्या खोलीत एकटंच बसून काहीतरी किचकट कोड लिहितंय. पण नाही, खरं तर हे त्याबद्दल नाहीच आहे. हे आहे आपल्या रोजच्या आयुष्यातल्या इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्सवर क्रिएटिव्ह सोल्युशन शोधण्याबद्दल. आणि हे ऐकून आश्चर्य वाटेल, हार्वर्डच्या सुरुवातीच्या कॉम्प्युटर सायन्स कोर्समध्ये 2/3 म्हणजे जवळपास 66% विद्यार्थी असे असतात ज्यांनी आयुष्यात कधीच कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास केलेला नसतो. याचा सरळ अर्थ काय की बहुतेक जण अगदी शून्यापासून स्क्रॅचपासून सुरुवात करतात. त्यामुळे कोणीही एकटं नाहीये. आणि हेच तर या प्रवासाचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे. इथे स्पर्धा इतरांशी नाहीये, तर स्वतःशी आहे. काल आपण कुठे होतो आणि आज कुठे आहोत, ही प्रगती जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे, मग कम्प्युटर सायन्स म्हणजे नेमकं काय? एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा आपण गुगलवर काहीतरी शोधतोय. आपण आपला प्रश्न टाकतो. हा झाला इनपुट. मग गुगलच्या आत काहीतरी जादू होते, एक ब्लॅक बॉक्स म्हणा हवं तर, ज्यात त्यावर प्रोसेसिंग होतं. आणि मग आपल्याला उत्तरांची एक लिस्ट मिळते. हा झाला आउटपुट. बास, हेच आहे कम्प्युटर सायन्स. एका प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी एक प्रोसेस तयार करणं. बरं, थेरी खूप झाली. आता जरा प्रॅक्टिकलकडे वळूया. चला तर, आपलं पहिलं पाऊल टाकूया, मशीनशी म्हणजे कम्प्युटरशी बोलायला शिकूया. एकदम बेसिक लेव्हलवर कम्प्युटरला फक्त एकच भाषा कळते, बायनरी. म्हणजे फक्त 0 आणि 1. हे आपल्या घरातल्या लाईटच्या स्विचसारखं आहे. एक तर ऑन म्हणजे 1 किंवा ऑफ म्हणजे 0. पण थांबा, घाबरू नका. आपल्या नशिबाने आपल्याला त्या 0 आणि 1च्या भाषेत बोलायची काहीही गरज नाहीये. त्यासाठीच स्क्रॅचसारख्या लँग्वेजेस आहेत. इथे आपण कोडचे छोटे छोटे पझलचे तुकडे एकमेकांना जोडून प्रोग्राम बनवू शकतो. हे इतकं सोपं आणि मजेशीर आहे की लहान मुलं सुद्धा इथूनच सुरुवात करतात. आणि बघता बघता हे सोपे ब्लॉक्स जोडून आपण गेम्स, ॲनिमेशन्स, गोष्टी काहीही तयार करू शकतो. हे पुन्हा त्याच गोष्टीवर येतं. एका मोठ्या प्रॉब्लेमला छोट्या छोट्या सोप्या स्टेप्समध्ये तोडणं. ओके, आता एकदा का हे व्हिज्युअल ब्लॉक्स हाताळायला जमले की मग येतो पुढचा खरा रोमांचक टप्पा. तो म्हणजे टेक्स्ट बेस्ड प्रोग्रॅमिंग. हो, मान्य आहे, सुरुवातीला हे थोडं भीतीदायक वाटू शकतं, पण खरी पॉवर आणि खरं स्वातंत्र्य इथेच मिळतं. इथे बघा, दोन्ही प्रोग्राम्स एकच काम करत आहेत. पण सी लँग्वेजमध्ये काही खास नियम, एक रचना आहे. अगदी आपल्या मराठी किंवा इंग्रजीच्या व्याकरणासारखी. सुरुवातीला हे जरा जड वाटू शकतं, पण प्रॅक्टिस केली की सगळं सोपं होऊन जातं. मग आपण लिहिलेला कोड कम्प्युटरला कसा कळतो? इथे येतो कंपायलर. कंपायलर म्हणजे एक ट्रान्सलेटर. तो आपण लिहिलेला सोर्स कोड घेतो आणि त्याचं भाषांतर कम्प्युटरला कळणाऱ्या 0-1च्या भाषेत म्हणजे मशीन कोडमध्ये करतो. आणि हो, असे एरर मेसेजेस तर दिसणारच. हे अगदी नॉर्मल आहे. जगातला कोणताही प्रोग्रामर असो, कितीही मोठा एक्सपर्ट, त्याला रोज असे एरर्स दिसतात. चुका होणं हा शिकण्याचाच एक भाग आहे. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. आता मी तुम्हाला प्रोग्रॅमिंगचं एक मोठं सिक्रेट सांगतो. आपल्याला प्रत्येक वेळी चाकाचा नव्याने शोध लावण्याची गरज नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळी स्क्रॅचपासून सुरुवात करायची नसते. आपण इतरांनी आधीच करून ठेवलेल्या कामाचा फायदा घेऊ शकतो. आणि तोही अगदी आरामात. हे बघा, पायथनसारख्या मॉडर्न लँग्वेजमध्ये तेच काम करायला किती कमी कोड लिहावा लागतोय. याचा अर्थ काय? की आपण कमी वेळेत जास्त काम करू शकतो. आणि आपलं खरं लक्ष त्या किचकट कोडवर नाही, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावर केंद्रित करू शकतो. जरा विचार करा, फेस रेकग्निशन म्हणजे चेहरा ओळखणारी सिस्टीम बनवायला हजारो तास लागतील. पण लायब्ररीमुळे काय होतं? आपण फक्त एका ओळीचा कोड लिहितो आणि ती सगळी पॉवर आपल्या हातात येते. ही आहे मॉडर्न प्रोग्रॅमिंगची खरी जादू. ओके, तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र आणूया आणि बघूया की ह्यातून वेबसाईट्स आणि ॲप्ससारख्या खऱ्याखुऱ्या गोष्टी कशा बनतात. अगदी 1997च्या साध्या वेबसाईट्सपासनं ते आजच्या कॉम्प्लेक्स ॲप्सपर्यंत हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे
आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये की आता कोणीही या प्रवासात सामील होऊ शकतं, आपल्या डोक्यातल्या आयडियाजला प्रत्यक्षात उतरवू शकतं. पण एक मिनिट, कॉम्प्युटर सायन्स म्हणजे फक्त कोड लिहिणं नाहीये. नाही, याच्याही पलीकडे जाऊन ही आपल्याला विचार करण्याची एक नवीन पद्धत शिकवते. एक असा दृष्टिकोन जो आयुष्यात कुठेही उपयोगी पडू शकतो. ही पद्धत म्हणजे काय? तर एक जुनी म्हण आहे ना, हत्ती कसा खायचा? तर एका वेळी एक घास. कॉम्प्युटर सायन्सच्या विचारसरणीचं हेच तर सार आहे. कोणतीही मोठी, अवघड वाटणारी समस्या घ्या आणि तिला छोट्या, सोप्या, मॅनेज करता येण्यासारख्या तुकड्यांमध्ये तोडा. आणि एकदा का विचार करण्याची ही पद्धत अंगवळणी पडली, की मग कोणत्याही चॅलेंजला सामोरं जाता येतं. तर मग आता प्रश्न हा आहे की अशी कोणती समस्या आहे जिला छोट्या तुकड्यांमध्ये विभागून सोडवता येईल? पहिली सुरुवात कुठून होणार?